डोळे उघडून बघितलं तर आपल्या आजूबाजूला अशी बरीचशी माणसं दिसतात की ती जवळजवळ वैरागी झालेली असतात. आणि ही माणसं फक्त देवळात, मठात किंवा कुंभमेळ्यात आढळत नाहीत, घराघरात आढळतात. परमार्थासाठी, परम अर्थासाठी किंवा आत्मसाक्षात्कार झाला म्हणून झालेले संन्यासी मला वाटतं 0.0001% इतके पण नसतील. त्यामुळं त्यांचा विषय सोडून देऊ. हे जे लोक असतात ना, त्यांना आपण जे देऊ त्याच्यावरती समाधानी असतात. म्हणजे जे देऊ ते खातील, जे देऊ ते ल्यातील, जसे ठेवू तसे राहतील. कधी चोऱ्या करत नाहीत, कधी भीक मागत नाहीत, स्वाभिमानानं जगतात. त्यांच्या इच्छा आकांक्षांमधलं जीवन म्हणजे पाणी बाष्पीभवन होऊन गेलेलं असतं. त्याच्या समिधा झालेल्या असतात. मग ते ठेविले अनंते तैसेची राहावे असं म्हणत त्या समिधा यज्ञकुंडात अर्पण करून टाकतात. आणि हे त्या आनंदानं करत नाहीत, त्यांना कलियुग झेपत नाही म्हणून ते असं करतात. सत्ययुगात ते ऊर्जेचा प्रचंड धबधबा असणारी प्रसन्न माणसं असतात ही, पण कलियुगात यांचा कोंडमारा होतो. ते समाधी घेत नाहीत, कारण जीवितकार्यच पूर्ण झालं नाही तर समाधी कुठल्या अधिकारानं घेणार. आणि आपण घेतलेली समाधी म्हणजे आत्महत्याच, याची त्यांना जाणीव असते. ते आत्महत्याही करत नाहीत, जन्मदात्याचा अनादर होईल म्हणून. आणि हो, या लोकांना आपल्यासारखेच नातेवाईक, आप्तेष्ट असतात, 100% असतात. पण ते म्हणतात की याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, याला चांगलं राहायला नको, चांगलं खायला नको, त्याला असंच राहायला आवडतं वगैरे. पण याच लोकांनी त्याला जखमी केलेलं असतं, कधी कळत नकळत तर कधी व्यूहरचना आखून. याचा मग अर्जुन होतो, पण याला कृष्ण भेटत नाही असं त्याला वाटतं. कृष्ण त्याच्या आतच वास करत असतो, पण वासुदेव म्हणतो दरवेळी मी तुला का गीता सांगत बसू. मग आपल्याच लोकांवर बाण चालवण्यापेक्षा अर्जुन आत्मक्लेश पत्करतो. कृष्ण भेटलं नाही म्हणून त्याचं अर्जुनत्व कमी होत नाही. पण मुद्दा हा आहे की दोन्ही केसमध्ये तो अर्जुनच असतो. आणि आप्तेष्ट म्हणवले जाणारे आपण असतो दुर्योधन, कौरव, जरी जिंकलो तरी वैभव कुलकर्णी.